नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी प्रदर्शन बारामतीत आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, कृषी प्रदर्शनात आपला जुगाड टेक्नॉलॉजीमध्ये नंबर 2 चा स्टॉल आहे विघ्नहर्ता ॲग्रो। तर आपला विघ्नहर्ता ॲग्रोमध्ये आपण आणले तिथं जुगाड अवजारे आणि आधुनिक अवजारे। तर या आधुनिक आणि जुगाड अवजारे बघण्यासाठी आपल्याला कृषीमध्ये यायचं। तर शेतकरी मित्रांनो, आपलं हे जुगाड अवजार आहेत रोटावेटर बेड मेकर। तर हे जे आहेत तर मोठ्या मोठ्या कंपन्यांचे रोटरी जर असतात तर आपण याच्यात पर्याय काढले रोटावेटर बेड मेकर। आपला जो कुठला जुना रोटावेटर असेल आपण त्याला बसून यानी आपण रोटर सोबत आपण बेड पण पाडू शकतो आणि आपल्याकडे इथं रोटावेटर सारा यंत्र आहे। आपण याच्यात रोटावेटर बरोबर सारे पण पाडू शकतो रोटावेटरलाच बसून, म्हणजे आपल्या एकाच वेळेस दोन काम होणार। पहिला रोटावेटर चालणार आणि त्याच्यानंतर आपले वाफे पाडणार। त्याबरोबर आपण इकडे आणलंय मक्का हार्वेस्टर, मिनी मक्का हार्वेस्टर। तर शेतकरी मित्रांनो, मिनी मक्का हार्वेस्टर असं आहे की तर याच्यात आपलं जे मक्काचं झाड असतं ते झाड इथे येऊन मक्काचं कणीस तुटून पलीकडे पडतं आणि झाड खाली जाऊन चाऱ्याची कुट्टी होऊन जाते, शेतात पूर्णपणे पांगते। तर शेतात त्याचं खत वगैरे होतं आणि चाऱ्याचे जे कणीस तिकडे पडतात तर ते कणीस तिकडे झाल्यानंतर ते बॉक्स फुल झाल्यानंतर आपण त्याला ह्या पद्धतीने ओपन करून इकडे खाली गंज पाडू शकतो। ते लेबर लावून जमा करावं लागतात, म्हणजे आपला सोगणीचा खर्च आहे तो पुरेपूर आपण त्याच्यात कमी करण्याचा प्रयत्न केलाय। तर शेतकरी मित्रांनो, आपला एक काय तर जे तुरीचे बुडका कपाशीचे बुडका असतात तर ते काढण्यासाठी आपण याची डिझाईन केली, जेणेकरून ते हार्ड असतात तुरीचे बुडका तर ते निघत नाही V5 किंवा 30 जे आतापर्यंत मार्केटमध्ये आहे। तर आपण हे नवीन डिझाईन केले ते V5 आहे, पुरेपूर जमिनीत खोलवर घुसून याच्या पूर्ण खालून काढतं आणि याच्या फ्रेम छोटी असल्यामुळे याच्यात काड्या अटकत नाही। तर आपल्याकडे आता आधुनिक स्प्रे मशीन आहे 500 लिटरचा गव्हर्नमेंट सबसिडी अप्रूव्ह। तर या गव्हर्नमेंट सबसिडी अप्रूव्हचा आपला 500 लिटरचा फवारणी यंत्र, याच्यात आपण 1000 फूट नळी देतो आणि जी काही नळी तर ती पूर्ण आपली ऑटोमॅटिक जमा होते। ऑटोमॅटिक जमा करण्यासाठी आपण त्याला पलीकडनं पॅन्डल दिलाय, तो पॅन्डल दाबल्यानंतर आपली पूर्ण नळी ऑटोमॅटिक जमा होते। तर आपण याच्यात ओरिएंट कंपनीची टाकी दिली आहे, जैन कंपनीची 300 मीटर नळी आहे आणि नटराज कंपनीचा 575 CI चा STP पंप आहे। आपण याला इथं टूल बॉक्स दिलेला आहे, इथं फिल्टर दिलेलं आहे पाणी गाळून जाण्यासाठी आणि त्याचबरोबर आपला याच्यात ऑटो फिलर असतो। ऑटो फिलर जे आहे तर आपला 20 फुटावरनं पाणी उडून भरून देतो, म्हणजे तुमचा हौदात टाकीत कशात पाणी जर असेल तर आपल्याला पाण्याची टाकी भरायची तर 20 फुटावरनं पाणी उडून भरून आपली टाकी पूर्णपणे फिल करून देतो। त्याचबरोबर आपल्याकडे इकडं 200 लिटर वायपर मध्ये आपल्याकडे 200 लिटर 300 लिटर 500 लिटर असा तिन्ही व्हेरियंट मध्ये आपल्याकडे वायपर स्प्रे मशीन भेटतो। तर या वायपर स्प्रे मशीनचं काम आहे तर आपले जे पीक असतं तर पिकामध्ये घालून आपल्याकडे हे दोन नोजल असतात पाठीमागं, तर हे दोन असे नोजल हलत चालतात, म्हणजे पिकात आतमध्ये आपण छोट्या ट्रॅक्टर आतमध्ये घालून फवारणी करू शकतो। आपल्या लेबर बचत होते, एक माणूस पूर्ण तुमच्या पिकाला फवारणी करू शकतो, दिवसभरात 10 ते 15 एकर पर्यंत आरामशीर फवारणी करू शकतो। तर याच्यातही आपली तीच सिस्टम आहे, आपण याच्यात नळी पण दिली आणि वायपर पण दिलंय। तर शेतकरी मित्रांनो, आपण याच्यात बूम पण घेऊ शकतो, बूम घेण्यासाठी पण आपल्याला ऑप्शन आहे। याच्यात ऑटोमॅटिक नळी जमा करण्याची सिस्टम दिली, इथं पॅन्डल दाबल्यानंतर आपली जी काही नळी ती पूर्ण ऑटोमॅटिक जमा होते। त्या मशीन मध्ये जेवढे फीचर ते मशीन ह्या मशीन मध्ये पण आहे, फक्त त्याच्यात काय हे आपण छोट्या ट्रॅक्टरसाठी डिझाईन केलं। याच्यात आपल्याकडे 200 आणि 300 लिटर असे दोन व्हेरियंट येतात। त्याच्यामध्ये आपल्याकडे आपण STP तोच वापरलाय, फिल्टर दिलेलं आहे, बेल्ट टाईट करण्यासाठी इथं सिस्टम दिली। तुमचे बेल्ट जर लूज झाले तर तुम्ही हे 4 नट ढिल्ले करून याचे बेल्ट टाईट करू शकता। त्याच्यानंतर आपली टाकी आपण तणनाशक वगैरे जर फवारणी केली तर टाकी धुण्यासाठी आपण याला खालून कॉक दिलेला आहे। तुम्ही याला खालून बॉल दिले, त्या कॉकने तुम्ही औषध तणनाशक वगैरे मारलं तर ते धुवून तुम्ही साफ करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, असेच आधुनिक आणि जुगाडचे अवजार जर आपल्याला घ्यायचे असेल तर तुम्ही कृषी बारामध्ये इथं व्हिजिट करू शकता। आपला जुगाड टेक्नॉलॉजी मध्ये नंबर 2 चा स्टॉल आहे। शेतकरी मित्रांनो, अवश्य एकदा भेट द्या।